गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पंचगंगा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली गेलेत। बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली। राजाराम बंधारा इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। सध्या आपण आहोत राजाराम बंधारा या परिसरामधल्या इथली दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा तर कोल्हापूर शहरातून वडंगे या गावाकडे जाणारा रस्ता आहे। या ठिकाणी पाहतोय या बंधाऱ्यावरती पाणी गेल्यामुळे कुठेतरी हा बंधारा आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। या बंधाऱ्यावरती जवळपास 2.5 ते 3 फूट पाणी असल्यामुळे आता पाणी हे पुढे फेसाळत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या 24 तासामध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती कोल्हापूर जिल्ह्यात झालेली आहे। परिणामी 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्याच्यामध्ये राजाराम, रुई आणि इचलकरंजी या 3 बंधाऱ्यांचा समावेश आहे। खरं तर हे बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आता पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती 17 फुटांवरती येऊन पोहोचलेली आहे आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये विशेषतः जोरदार पाऊस झाल्याचं आपल्याला पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये तुळशी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास 109 मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झालेली आहे। तर राधानगरी, दूधगंगा आणि जिल्ह्यातील 14 प्रकल्पांमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्याचं देखील सांगितले गेले। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आज सकाळपासून कोल्हापूरच्या या पावसानं काही ती उघडीप घेतल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र आज देखील येलो अलर्ट आहे आणि त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।